निवडणुकीसाठी भाजपाने रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने मोठी घोषणा केलेली आहे। भाजप महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। या संदर्भात मोठी घोषणा त्यांनी केली आहे। विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे मत फार कमी करू शकले नाही, पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र हा खोटारडेपणा आम्ही उघडा पाडणार आहे। या महाराष्ट्रात एक संवाद यात्रा निघणार आहे। या संवाद यात्रेतून आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत। कसे खोटारडेपणा केला तो सांगणार आहोत। तर केवळ विधानसभाच नाही तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी देखील सर्व पक्षांनी कंबर कसलेली आहे। शिंदे गटाकडून सुद्धा जोरदार तयारी सध्या केली जाते। शिंदे गटाच्या आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे अशी माहिती मिळते। शिवाय आमदारांच्या मतदानाची रंगीत तालीम सुद्धा केली जाणार आहे। यामध्ये कुठल्या आमदाराने कुठल्या उमेदवारांना मत द्यायची आहे याचं मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल। शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम वांद्र्यातील पंचतारांकित ताजलँड्स या हॉटेलमध्ये आहे। तर शिंदे गटापाठोपाठ तिकडे भाजपने सुद्धा आता विधान परिषद निवडणुकीत कोणतीही कसर न ठेवता सर्व तयारीनिशी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे। काल मतदान कसं करावं याची पहिली मॉक ड्रिल झाली आहे, तर दुसरी मॉक ड्रिल आज अधिक गंभीरपणे होणार आहे। या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे सुद्धा उपस्थित राहतील। भाजपकडे 2 मते कमी आहेत, पण वेळेवर तसा पाठिंबा मिळेल असं मानलं जातंय। शिंदे गटाकडे अपक्ष आमदारांसह 48 मते आहेत, यामुळे त्यांचे दोन्ही उमेदवार जिंकतील हे स्पष्ट आहे।